हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने झटपट आणि एकदम अचूक प्रमाणामध्ये गुळाचा शिरा बनवण्याची रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। सर्वात आधी मी गुळाला मेल्ट करून घेते आहे। तर त्यासाठी एका टोपामध्ये मी 1 वाटी गुळ घेतला आहे आणि त्याच वाटीने 2 वाटी पाणी घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम हाय ठेवली आणि गुळाला पूर्णपणे मेल्ट करून घेतलं। आता गुळाच्या पाण्याला उकळ येईपर्यंत आपल्याला ह्याला असंच हाय फ्लेमवरती ठेवायचं आहे। त्यानंतर जेव्हा पाण्याला चांगली उकळ आली तर मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि या पाण्याला साईडला ठेवून टाकलं। आता एक कढई घेतली आहे। कढईमध्ये अर्धा वाटी मी इथे तूप घेतलेलं आहे। तर ज्या वाटीने गुळ घेतलं होतं, पाणी घेतलं होतं, त्याच वाटीने अर्धा वाटी तूप घ्यायचं आहे। तुम्हाला जर का पाव वाटी तूप घ्यायचं असेल किंवा तेल घ्यायचं असेल किंवा डालडा घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता। आता ह्या तुपामध्ये मी ते 1 वाटी रवा टाकून घेतलेला आहे। आता मी गॅसची फ्लेम मीडियम केली आणि मीडियम फ्लेमवरती रव्याला छान असं तुपामध्ये खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। जेवढा रवा चांगला भाजला जाणार तेवढाच आपला शिरा चांगला होतो। तर आता रवा भाजत असतानाच मी ह्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स सुद्धा टाकून घेतलेले आहे। काजू, बदाम, पिस्ता कट करून टाकलेला आहे। याला सुद्धा मी चांगलं रव्यामध्ये मिक्स करून घेते आहे। रवा आता हलकासा असा पिंकिश कलरचा व्हायला सुरुवात झाली आहे। मग मी ह्याच्यामध्ये जे गुळपाणी करून ठेवलेलं ना ते थोडं थोडं करून टाकून घेतलं। एका हाताने मी गुळपाणी टाकत होती आणि दुसऱ्या हाताने मी स्पॅच्युला फिरवत होती, जेणेकरून रव्याच्या गुठळ्या होता कामा नये। तर व्यवस्थितपणे हे जे गुळपाणी आहे ते रव्यामध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता या शिऱ्याचा छान फ्लेवर यावा यासाठी मी ह्याच्यामध्ये 1 चमचा भरून वेलची पूड टाकून घेतलेली आहे। त्यानंतर वेलची पूड सुद्धा या शिऱ्यामध्ये छान इथे मिक्स करून घेतली। आता गॅसची फ्लेम मी एकदम स्लो केली आणि 5 मिनिटांसाठी कढईवरती झाकण ठेवून घेतले। 5 मिनिटांनंतर मी कढईवरचे झाकण काढले। हा जो शिरा आहे तो व्यवस्थितपणे मस्त इथे शिजला गेला होता। ह्याच्यातला रवा छान फुलला गेला होता। एकदा मी या शिऱ्याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि 2 ते 3 मिनिटे ह्याला असेच परतवून घेतले। तर इथे 1 वाटी रवा, 1 वाटी गूळ, 2 वाटी पाणी आणि अर्धा वाटी तुपासोबत हा एकदम सोपा आणि लवकर तयार होणारा गुळाचा शिरा इथे रेडी झालेला आहे। हा शिरा खाण्यासाठी पौष्टिक सुद्धा आहे। तर या पद्धतीने गुळाचा शिरा घरामध्ये नक्कीच ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल खाण्यासाठी। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।